हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होईल. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जो 18 जून रोजी गुरुपुष्यामृत आहे. जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र येतो त्याला गुरुपुष्यामृत असं म्हटलं जातं. गुरुपुष्यामृत या दिवशी म्हणजे पुष्य नक्षत्र आल्यावर हा सुवर्णयुग मानला जातो. तर गुरुपुष्यामृत योगावर जर ही लक्ष्मी प्राप्तीची सेवा केली गेली तर त्यानंतर तुमच्या घरात कितीही दरिद्री असो, कितीही पैशाच्या समस्या असो, कितीही तुमच्यावर कर्ज असो, ते कर्जसुद्धा हळूहळू फिटणार आहे. पैशांच्या समस्या तुमच्या दूर होणार आहे. हा माझा स्वतःचा पर्सनल अनुभव आहे, तो मी तुम्हाला सांगते आहे. तर मी ही सेवा गुरुपुष्यामृत योगावर करत असते. तीच सेवा मी तुम्हाला सांगते. 2 वर्षापूर्वी मी ही सेवा सांगितली होती लक्ष्मी प्राप्तीची. तर बऱ्याच महिलांनी केली, त्यांना अनुभव आले, तुम्हाला सुद्धा येतील. तर या योगावर लक्ष्मी प्राप्तीची अतिशय प्रभावशाली सेवा मी तुम्हाला सांगणार आहे. ही सेवा कशा पद्धतीने करायची याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. ही सेवा तुम्हाला 24 दिवस करायची आहे. गुरुवारपासून 24 दिवस ही सेवा करायची आहे. आणि ही सेवा करायला फक्त 5 मिनिटं लागणार आहे. 24 दिवस लागतील, परंतु फक्त 5 मिनिटं या सेवेला द्यायचे आहेत. 5 मिनिटं ही सेवा करा, 24 दिवस. त्यानंतर बघा, तुमच्या घरातली दरिद्री नाही दूर झाली, तुम्ही मला सांगा. तर अशी ही सेवा आहे. आता 24 दिवसात महिलांचे पिरियड्स सुतक विटाळ आलं, तुम्ही प्रेग्नंट आहात किंवा माहेरी आहात, माहेरी सेवा करू शकतो का याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला पुढे देते. आता महत्त्वाचं म्हणजे सेवा. आता गुरुवारी गुरुपुष्यामृत आहे 18 तारखेला. सकाळी 6:04 गुरुपुष्यामृत लागतो आहे आणि त्यानंतर रात्री 11:32 त्याची समाप्ती होते आहे. म्हणून आपल्याला या वेळेत म्हणजे पूर्ण दिवसभर हा योग राहणार आहे. 11:32 रात्रीचे तुम्ही ही सेवा करू शकता. 5 मिनिटं हिला फक्त द्यायची आहे. तर आता ही सेवा करण्यासाठी तुम्हाला काय लागेल तर एक चांदीचा दिवा लागणार आहे. चांदीचा दिवा घेतला तर अतिशय उत्तम. आता प्रत्येकाची परिस्थिती नसते. तुमच्याकडे चांदीचा नसेल तर तुम्ही तांब्याचा किंवा पितळी सुद्धा घेऊ शकता. स्टीलचा असेल तोही तुम्ही घेऊ शकता. तर तो दिवा घ्यायचा आहे तुम्हाला आणि ही सेवा तुम्हाला 24 दिवस करायची आहे. आता काय करायचं, सकाळी किंवा सायंकाळी सेवा करू. गुरुवारपासून सुरुवात करायची आहे. सकाळी किंवा सायंकाळी आसनावर बसायचं, धूपदीप लावायचं. गुलाबाची अगरबत्ती असेल तर ती तुम्ही लावू शकता, नसेल तर दुसरी लावली तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. तर लक्ष्मी मातेसमोर बसायचं. सकाळी तुम्हाला शक्य असेल तर लक्ष्मी मातेचा अभिषेक करा आणि त्यानंतर सकाळी किंवा सायंकाळी आसनावर बसा आणि बसल्यानंतर धूपदीप लावल्यानंतर म्हणजे ही सेवा 5 मिनिटात होणार आहे. तर 5 मिनिटं तुम्हाला दिवा अगरबत्ती चालू पाहिजे तुमची, म्हणजे दिवा अगरबत्ती सुरू असताना ही सेवा करायची. तर आता ही सेवा करण्यासाठी काय करायचं, फुलवात घ्यायची आणि त्यानंतर शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आणि तो दिवा लावायचा. एक वात तुम्हाला लावायची आणि लावल्यानंतर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा, प्राकृतमध्ये किंवा संस्कृतमध्ये तुम्ही म्हणू शकता 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र 1 माळ, विष्णू गायत्री मंत्र 1 माळ, कुबेर मंत्र 1 माळ. सगळे मंत्र तुम्हाला आपल्या नित्यसेवामध्ये मिळून जातील. कुबेर मंत्र मोठा वाटला तुम्हाला तर तुम्ही ओम श्री कुबेराय नमः हा सोपा मंत्र म्हणू शकतात आणि श्री सूक्तम तुम्हाला 1 वेळा पठण करायचं. बस एवढंच तुम्हाला करायचं आहे. इतकं पठण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही सेवा फक्त 5 मिनिटात तुमची होणार आहे. ही सेवा झाल्यानंतर तो दिवा तसाच जळू द्यायचा, संपूर्ण तूप त्याचं संपू द्यायचं आणि त्यानंतर तो दिवा तसाच ठेवायचा आहे तिथे लक्ष्मी मातेसमोर. आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा ज्या वेळेला तुम्ही बसले त्याच वेळेला पुन्हा बसायचा. या सगळ्या सेवा करायच्या आहेत तुम्हाला. दुसऱ्या दिवशी बसताना 2 फुलवाती घ्यायच्या. ती जी आपण काल लावली होती आदल्या दिवशी गुरुवारी ती काढायची, त्याची काजळी, आणि ती एका डब्यात तुम्हाला ठेवायची आहे. आणि दुसऱ्या दिवशी 2 वाती घ्यायच्या, तुपात छान भिजवायच्या आणि त्यानंतर 2 वाती पेटवायच्या. पहिल्या दिवशी 1, दुसऱ्या दिवशी 2, तिसऱ्या दिवशी 3, अशा पद्धतीने गुरुवारी 1, शुक्रवारी 2, शनिवारी 3, अशा पद्धतीने तुम्हाला 12 दिवस 12 वाती लावायच्या आहेत. शेवटच्या दिवशी म्हणजे 12व्या दिवशी 12 वाती तुमच्या येतील. आता झाला चढता क्रम. आता 12 दिवस झाले 12 वातींची सेवा. त्यानंतर काय करायचं, 13वा दिवस येईल. 13व्या दिवशी 12 वाती घ्यायच्या, 14व्या दिवशी 11, 15व्या दिवशी 10, उतरता क्रम 12, 11, 10, 9, 8, 7, 6, 1 अशा पद्धतीने घ्यायचा आहे. म्हणजे आधी चढता क्रम करायचा 12 दिवस, 13व्या दिवसापासून उतरता क्रम करायचा. असं 24 दिवस तुम्हाला ही सेवा करायची आणि दररोज तुम्हाला
त्या वाती म्हणजे ज्या दिवशी वात जाळली आपण दिवा, ज्या दिवशी वात जाळली दुसऱ्या दिवशी ती वात घ्यायची, त्याची काजळी म्हणजे संपूर्ण वात घ्यायची, ती तुम्हाला डब्यात टाकायची. म्हणजे अशा वाती त्या तुम्ही डब्यात टाकायच्या आहे. फुलवाती घ्या, नसेल शक्य तर लांब वाती घ्या. जास्तीत जास्त फुलवाती घ्यायचा प्रयत्न करा, म्हणजे असं फूल तयार करायचं त्याचं. आता माझ्याकडे नाही आहे तो बंच, मी केला असतं तर तुम्हाला दाखवलं असतं. म्हणजे मी ती सेवा करण्याआधी तयार करून घेते, तर नंतरच्या व्हिडिओमध्ये नक्की मी तुम्हाला दाखवेल म्हणजे माझ्या तयार झालं तर असं तुम्हाला बंच तयार करायचं आहे. किंवा लांब वाती घ्या, काही हरकत नाही. डबल वात करायची, लांब 2 वाती, अशा तुम्हाला 24 वाती तयार करायचे. आणि दररोज ज्या वेळेला तुम्ही बसणार त्यावेळेला तुम्हाला मी जे जे मंत्र स्तोत्र सांगितले ते तुम्हाला म्हणायचे. इतकी ही प्रभावशाली सेवा आहे. कितीही तुमची गरिबी असो, किती दरिद्र असो, कितीही मोठं कर्ज असो, ते तुमचं फिटणार म्हणजे फिटणारच. तुम्हाला या 24 दिवसात अनुभव येणारच आहे. इतका सुंदर तुम्हाला या 24 दिवसात अनुभव येईल. 24 दिवसातच तुम्हाला काहीतरी अनुभव येईल. पैशांचे तुमचे मार्ग दूर होतील. असा हा माझा पर्सनल अनुभव आहे. ही सेवा सगळ्यांनी नक्की करा. आता प्रेग्नंट असल्याने सेवा करू शकतो का, तर करू शकतात. ही सेवा तुम्ही मांडी घालून खाली बसून करू शकतात, किंवा तुम्ही चेअरवर स्टूलवर बसून सुद्धा करू शकतात, काही हरकत नाही. फक्त महिलांचे पिरियड्स वगैरे आले म्हणजे तुम्ही दररोज नित्यनेमाने सेवा करणार. आता मध्ये जर एखाद्या दिवशी महिलांचे पिरियड्स आले 4 दिवस, तर कोणी दुसरं करणार असेल तर त्याला तुम्ही सांगू शकता. तुमच्या मिस्टरांना सांगा, तुमच्या सासूबाईंना सांगा. नसेल करणारा तर 4 दिवस सोडून द्यायचे पिरियडचे, आणि त्यानंतर तुम्हाला परत करायचं आहे. आता तुमची 4 दिवस सेवा झाली, 4 वाती होत्या, तर त्यानंतर 4 दिवसानंतर 5वा दिवस पकडायचा, म्हणजे 5 वाती लावायचा. अशा पद्धतीने करायचं. माहेरी सेवा करू शकता का, तर नाही, तुम्ही माहेरी सेवा करू शकत नाही. तुम्ही तुमच्या सासरी करू शकतात, किंवा तुमच्या स्वतःच्या घरी तुम्ही करू शकतात. कारण लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे. आपल्या घरात लक्ष्मी यावी यासाठी आहे. आपल्या घरात धनधान्य पैसा टिकून राहावा, पैशांच्या समस्या आपल्या दूर व्हाव्या यासाठी. तुम्हाला सुद्धा पैशांच्या समस्या असतील तर नक्कीच तुम्ही ही सेवा करा. तुम्हाला शक्य नसेल तर घरात कोणी असेल त्याला सांगा तुम्ही करायला. तर अशा पद्धतीने ही साधी सोपी सेवा तुम्हाला करायची आहे. आणि ही सेवा नक्की करा आणि कमेंटमध्ये मला याचे अनुभव नक्की सांगा. अनुभव 100% येणार म्हणजे येणारच आहे. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सेवा उपाय देत असते, परंतु ते फक्त व्हिडिओ बघू नका, तर त्या सेवा उपाय करत चाला, तरच तुम्हाला अनुभव म्हणजे तुम्हाला काहीतरी मिळावं, तुमचा फायदा व्हावा. तुम्ही सुद्धा या सेवा करा जसं मी करते, म्हणून मी तुम्हाला देत असते. तर फक्त व्हिडिओ बघून सोडून देऊ नका, तर त्या सेवा उपाय करत चाला. आणि इतरांना सुद्धा हे व्हिडिओ शेअर करा, म्हणजे तुमच्या नातेवाईक वगैरे कोणी असेल त्यांना शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा या सेवेचा लाभ घेता येईल. तर आपल्याला घराघरात सेवा पोचवायची आहे. आपल्या गुरुमाऊलींनी आपल्याला हे कार्य दिलेलं आहे. घराघरात आपल्याला स्वामी सेवा पोचवायची आहे आणि घराघरात आपल्याला अध्यात्म पोचवायचं आहे. तर माझ्यासोबत तुम्ही सुद्धा हे कार्य करा. आणि बऱ्याच महिलांचे प्रश्न आहेत की ताई तुम्ही काय सेवा करतात घरात, तर त्या सेवेची व्हिडिओ करा. म्हणजे संध्याकाळची तुमची सेवा, स्वामींची तुम्ही काय सेवा करता. आणि मेन म्हणजे स्वामींना बघायचं आहे, स्वामींची मूर्ती. म्हणजे मी कधीपासून दाखवलंच नाही, व्लॉग मी खूप कमी करते. कारण कसं होतं, दिवसभर मग शूट करत राहावं लागतं आणि दिवसभर इतक्या सेवा असतात. आता मी तुम्हाला सेवा सांगते तर स्वतःसुद्धा मी करत असते, त्यामुळे माझा पूर्ण दिवस जातो घरातलं सगळं करायचं. तर त्यासोबत ते म्हणजे ट्रायपॉड घेऊन फिरायचं, तर त्यात खूप वेळ जातो. तरीसुद्धा मी म्हणजे प्रयत्न करणार आहे. आता मला म्हणजे लॉंग व्हिडिओ शक्य नाही, पण मी शॉर्ट व्हिडिओ घेऊन येणार आहे. म्हणजे आता मिनी व्लॉग मी स्टार्ट करणार आहे. तर मिनी व्लॉगमध्ये मी तुम्हाला काय काय सेवा करते शॉर्टमध्ये मी तुम्हाला ते दाखवणार आहे. त्यासाठी थोडंसं वेट करा, नक्कीच मी ते व्हिडिओ घेऊन येईन. बरीच माहिती मी तुम्हाला दिली आहे. काही माझं सांगायचं राहिलं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. तर अतिशय छोटीशी माहिती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाज लाईफस्टाईल फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.